चला आई, मी निघते, असे बोलून रजनी तयार होऊन राखी पौर्णिमेला तिच्या माहेरी जायला निघाली. तिच्या सासूबाईंनी तिला पाहिले तर आज तिने मस्त अशी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. हलकासा मेकअप केला होता, हातावर मेहंदी, मॅचिंग बांगड्या. पण तिला असे नटून थटून माहेरी जाताना पाहून तिच्या सासूच्या म्हणजे विमलताईंच्या डोळ्यात पाणी आले आणि रागही आला. त्या मोठ्या आवाजात तिला म्हणाल्या, खबरदार सुनबाई, जर घरातून एक पाऊल तरी बाहेर टाकलेस तर मी परत तुला माझ्या घराचा उंबरठा चढू देणार नाही. सासूचा राग पाहून रजनी घाबरली. तिचे डोळे पाण्याने भरले. ती रडतच तिच्या सासूला म्हणाली, सासूबाई, प्लीज मला माहेरी जाऊ द्या. राखी पौर्णिमेचा सण आहे. माझे दादा वहिनी माझी वाट पाहत असतील. सकाळपासून त्यांचे किती फोन आले आहेत मला बोलावण्यासाठी. आता तर अर्धा दिवसही संपला. दुपारचे 4 वाजले आहेत. आता तरी मला राखी बांधायला जाऊ द्या, नाहीतर आजचा दिवसही संपून जाईल. रजनीच्या रडण्याचा तिच्या सासूवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, सुनबाई, मी सांगितले ना, माझ्या नाहीचा अर्थ नाहीच असतो. आणि जर तुला जायचेच असेल तर कायमची राहा तुझ्या माहेरी. अजिबात परत इकडे फिरकायचे नाही. सासूचे बोलणे ऐकून रजनी रडत तिच्या खोलीत गेली आणि फोन करून तिच्या आईला म्हणाली, आई, मी काय करू? अगं, ही बाई मला माहेरी पाठवायला तयार नाही. आज सकाळपासूनच माझ्या सासूच्या अंगात कोणते भूत संचारले आहे कोणास ठाऊक. ती मला राखी बांधायला माहेरी जाऊच देत नाहीये. आई, अगं, मी सकाळपासून तयार होऊन बसले आहे. कितीतरी वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत. त्यांनी सुरेशचा फोन देखील त्यांच्याजवळ ठेवून घेतला आहे आणि त्यांना जबरदस्ती ऑफिसला पाठवले आहे. आता तूच सांग, मी त्यांना कसे सांगू आणि माझी मदत करायला कोणाला बोलवू? आपल्या मुलीचे बोलणे ऐकून तिची आई रागाने म्हणाली, हे बघ रजनी, तू काही आगाऊपणा केला आहेस का? तुझ्या सासूबाई उगाच त्रास देणाऱ्यातल्या नाहीत. तू नक्कीच त्यांना वाईट वाटेल असे काहीतरी वागले असशील. आईचे बोलणे ऐकून रजनी घाबरली आणि म्हणाली, अगं आई, मी कोणताही आगाऊपणा केलेला नाही. बहुतेक मी माहेरी गेल्यानंतर घरातील कामे त्यांना करावे लागतील म्हणूनच त्या मला माहेरी पाठवत नसतील. तिची आई म्हणाली, हे काय बोलतेस तू? कामांमुळे पाठवत नाहीत याला काय अर्थ आहे? तू त्यांना पुन्हा एकदा विचार. त्या जर ऐकल्या नाहीत तर मग मी त्यांच्याशी बोलेन. असे कसे त्या माझ्या मुलीला राखीच्या दिवशी माहेरी जाऊ देणार नाहीत? फोन ठेवल्यानंतर आईच्या म्हणण्याप्रमाणे रजनीने पुन्हा एकदा सासूला माहेरी जाण्याबद्दल विचारले. त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण विमलताई काही त्याच्या शब्दावरून जराही मागे हटल्या नाहीत. इकडे संध्याकाळी 5 वाजता सुरेश ऑफिसवरून घरी आला. सुरेशला ऑफिसमधून लवकर घरी आलेले पाहून विमलताई त्याला म्हणाल्या, सुरेश, आज तू इतक्या लवकर ऑफिसमधून घरी कसा काय आलास? सुरेश म्हणाला, आई, आज राखीचा सण आहे ना, आणि तसेही ऑफिसमध्ये जास्त काम नव्हते. तूच जबरदस्तीने मला ऑफिसला पाठवले होते. दिवसभर कामावर थांबून आता कुठे घरी आलोय, तरी तू बोलत आहेस की एवढ्या लवकर घरी का आलास? सुरेशचे बोलणे ऐकून त्याची आई रागात मोठ्या आवाजाने म्हणाली, अरे विसरलास का तू? मागच्या वेळी राखी पौर्णिमेच्या दिवशी तुला तुझ्या ऑफिसमध्ये खूप काम होते ना? कामासाठी तर तू रात्रभर ऑफिसमध्ये थांबला होता, आठवले का? आईचे बोलणे ऐकून सुरेश गप्प बसला. आता मात्र त्याला आईच्या रागाचे कारण समजले. खरे तर मागच्या वेळी राखी पौर्णिमेच्या दिवशी सुरेश त्याच्या बायकोच्या म्हणजे रजनीच्या सांगण्यावरून आईशी खोटे बोलून ऑफिसमध्ये जाऊन बसला होता. तो असे म्हणाला होता की आई, आज ऑफिसमध्ये खूप काम बाकी आहे, त्यामुळे आज मला लवकर ऑफिसला जायचे आहे. सुरेश ऑफिसला गेल्यानंतर त्याची बायको रजनी तासाभरात तयार होऊन घराबाहेर गेली. जाताना तिने विमलताईंना सांगितले की आई, मी माहेरी जाते आहे. तेव्हा तिची सासू म्हणाली, ठीक आहे, आज राखी पौर्णिमा आहे, चालली असेल माहेरी तिच्या भावाला राखी बांधायला. ती गेली तर कमीत कमी सुरेश तरी संध्याकाळी घरी आहे. विमलताईंनी दुपारी सुरेशला फोन करून सांगितले की संध्याकाळी घरी लवकर ये, तुझी बहीण राधिका तुला राखी बांधायला येणार आहे. सुरेश आईला म्हणाला, हो आई, मी लवकर घरी येतो. पण त्या दिवशी तो घरी आलाच नाही. बिचारी राधिका भावाला राखी बांधण्यासाठी 5 वाजल्यापासून वाट पाहत बसली होती. आता 6 वाजले, 6चे 7, मग 8 वाजले, रात्र झाली, रात्रीचे 10 वाजले, पण सकाळपासून उपाशी असलेली राधिका मात्र भावाला राखी बांधण्यासाठी त्याची वाट पाहत बसली होती.
सुरेशची आई त्याला सतत फोन लावत होती, पण सुरेश प्रत्येक वेळी एकच गोष्ट बोलत होता, आई ऑफिसमध्ये बरेच काम आहे, त्यामुळे आज मी कामात व्यस्त आहे. अगं, राखी पौर्णिमेच्या दिवशी खूपच जास्त काम असते, कारण त्या दिवशी ऑफिसला खूप कमी लोक येतात आणि त्यामुळे कामाचा लोड पण जास्त असतो. सारखा फोन करून त्रास देऊ नकोस, मला शांतपणे काम करू दे. शेवटी त्याच्या आईने मुलीची खूप समजूत काढली आणि तिला जेवण करायला सांगितले. अख्खी रात्र निघून गेली, पण तो त्या दिवशी घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश घरी आला आणि तो आल्यानंतर 1 तासाने रजनीसुद्धा घरी आली. दोघांना पुढे मागे आलेले पाहून विमलताईंना त्या दोघांचा संशय आला. त्यांनी सुरेशकडे पाहिले आणि म्हणाल्या, सुरेश, मला खरं सांग बघू, तू रात्रभर ऑफिसमध्ये होता की अजून कुठे दुसरीकडे होतास? आईचे बोलणे ऐकून सुरेश गोंधळून गेला. तो घाबरून आईला म्हणाला, नाही आई, हे तू काय बोलत आहेस? मी तर ऑफिसमध्येच होतो. त्याची आई त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, पण तुझ्याकडे पाहून तर असे अजिबात वाटत नाही की तू रात्रभर जागा होतास आणि जागरणामुळे तुझे डोळेही लाल झालेले नाहीत. सुरेश, मला खरं खरं सांग, जर मला बाहेर दुसऱ्या कुणाकडून समजले तर मग विचार कर काय होईल. सासूचा राग पाहून रजनी पटकन तिच्या खोलीत गेली आणि तिच्या मागोमाग विमलताई देखील खोलीत गेल्या आणि मोठ्या आवाजात तिला म्हणाल्या, सुनबाई, खरं खरं सांग, सुरेश तुझ्यासोबत तुझ्या माहेरी आला होता ना? सासूने थेट विचारल्यामुळे रजनी घाबरली. तिच्या तोंडून हो आणि नाही असा कोणताच शब्द बाहेर पडत नव्हता. ती गप्प बसली. तिला गप्प बसलेले पाहून विमलताईंनी तिला पुन्हा मोठ्या आवाजात तोच प्रश्न विचारला. तेव्हा रजनी म्हणाली, हो सासूबाई, आम्ही दोघेही माझ्या माहेरी गेलो होतो. मी एकटी कशी गेले असते? ह्यांनी तुम्हाला विचारले असते तर तुम्ही सुरेशला माझ्यासोबत पाठवायला नाही बोलला असतात. मला राखीसाठी बाहेर जायचे होते, म्हणून सुरेशने बहाणा बनवला होता की त्यांना ऑफिसमध्ये खूप काम आहे, म्हणून ते ऑफिसच्या निमित्ताने तासभर आधीच घरातून बाहेर पडले होते आणि ऑफिसमध्ये जास्त काम असल्याचे सांगून रात्री ते माझ्याच माहेरी थांबले. सुनेचे बोलणे ऐकल्यानंतर त्या तावातावाने सुरेशकडे गेल्या आणि म्हणाल्या, वा सुरेश वा, मी खूप मोठे मोठे बायकोचे गुलाम पाहिले आहेत, पण तू तर त्या सगळ्यांना मागे टाकले. तुला माहिती होते ना की तुझी बहीण तुला राखी बांधायला आज घरी येणार आहे, तरी देखील तू जाणून बुजून खोटे बोलून ऑफिसमध्ये काम असल्याचा बहाणा बनवून निघून गेलास आणि आता फोन केल्यानंतर एकामागून एक खोटे बोलत राहिलास. आईचे बोलणे ऐकून सुरेश म्हणाला, आई, मी काही खोटे बोललेलो नाही. हे सगळं या रजनीने केले आहे. तू तिला जाऊन विचार. तिनेच मला जबरदस्ती खोटे बोलायला भाग पाडले आणि मी रात्री घरी यायला निघालो तेव्हा तिने मला थांबवून घेतले. मला इकडे घरी येऊ दिलेच नाही. सुरेशने सगळा दोष त्याच्या बायकोच्या माथी मारला. आता मात्र विमलताई भयंकर चिडल्या. त्याच्या आईचा राग कंट्रोल करण्याबाहेर गेला होता. तेवढ्यात रजनी एक साडी आणि त्यावर 500 रुपये ठेवून खोलीतून बाहेर आली आणि तिच्या नणंदेच्या हातात साडी आणि पैसे देत म्हणाली, हे घ्या ताई, यासाठी रडत आहात ना? यासाठीच तुम्ही आला होतात ना इथे? यासाठीच तर आई इतक्या चिडल्या आहेत ना? त्यांना वाटत असेल राखीचा दिवस संपला तर आम्ही तुम्हाला राखीचे गिफ्ट देणार नाही. हे घ्या तुमचे गिफ्ट आणि तुमच्या आईला सांगा आता शांत व्हायला. एवढ्याशा गोष्टीसाठी घर डोक्यावर घेण्याची, गोंधळ घालण्याची काहीच गरज नाही. रजनीचे बोलणे ऐकून विमलताईंनी मुलीच्या हातातून साडी आणि पैसे घेतले आणि ते सुनेच्या तोंडावर फेकत म्हणाल्या, हे घे सुनबाई, तुझी ही साडी आणि नोट. कुठलीही बहीण ओवाळणीसाठी भुकेली नसते आणि नाही कुठली बहीण तिच्या सासरहून लालसेपोटी राखी बांधायला माहेरी येते. तुझ्यासारख्या लोकांकडून तिला प्रेम, मान, सन्मान, इज्जत मिळाली हेच तिच्यासाठी खूप मोठे गिफ्ट असते. पण ते तुला काय समजणार? तुला तर आता मी तुझ्याच भाषेत उत्तर देणार. सासूचे बोलणे ऐकून रजनी तिच्या खोलीत निघून गेली तर बिचारी राधिका रडत तिच्या सासरी गेली. तिकडे सासरी मुलीला कोणी काही बोलू नये, कोणी टोमणे मारू नये म्हणून विमलताईंनी राधिकाला जाताना त्यांच्याजवळची एक साडी आणि पैसे दिले. त्यांची मुलगी तर तिच्या सासरी निघून गेली, पण जाताना रजनीने तिचा जो काही अपमान केला होता ते पाहून विमलताईंच्या काळजाचे तुकडे झाले होते. त्यांच्या मुलीच्या वर्षातला तिच्या हक्काचा एक सण त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिच्याकडून हिरावून घेतला होता. सध्या तरी त्या काही बोलल्या नाहीत. त्या शांत बसल्या, कारण त्यांनी पुढे खूप मोठा प्लॅन बनवला होता. त्यासाठी त्या वर्षभर थांबल्या. वर्षभराने पुन्हा जेव्हा राखी पौर्णिमेचा सण आला
त्या दिवशी विमलताईंनी सकाळपासूनच सगळी तयारी केली होती. त्यांनी जो प्लॅन बनवला होता त्या प्लॅनप्रमाणे आज राखी पौर्णिमेचा दिवस होता आणि आज सुरेश आरामात सकाळी 8 वाजेपर्यंत झोपला होता. कारण आज राधिका येणार आहे हे घरात कोणालाही ठाऊक नव्हते आणि मागच्या वेळी जाणून बुजून रजनीने तिच्या नवऱ्याला ऑफिसला पाठवून दिले होते. पण यावेळी विमलताई स्वतःच्या मुलाच्या खोलीत गेल्या आणि त्याला उठवत म्हणाल्या, सुरेश उठ, आज तुला ऑफिसला जायचे नाही का? विसरलास का तू? मागच्या वर्षी याच दिवशी तुला ऑफिसमध्ये किती काम होते. आईचे बोलणे ऐकून सुरेश खडबडून जागा झाला आणि म्हणाला, हो आई, मागच्या वेळी मला ऑफिसमध्ये खूप काम होते पण ह्यावेळी नाही, आज मी ऑफिसला जाणार नाही. यावर विमलताई म्हणाल्या, सुरेश तुला ऑफिसला तर जावेच लागेल, तू पटकन तयार हो आणि ऑफिसला निघून जा. जबरदस्ती करून विमलताईंनी त्याला ऑफिसला पाठवले आणि त्याच्या जवळचा फोनही काढून घेतला. इकडे रजनी सकाळी सकाळी तयार होऊन जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा विमलताई तिला थांबवत म्हणाल्या, सुनबाई खबरदार, जर घरातून एक पाऊल जरी बाहेर टाकलेस तर हे घर माझे आहे. कोणी घरातून कधी बाहेर जायचे कधी यायचे हे मीच ठरवणार आहे. सासूचे बोलणे ऐकून रजनी दंग होऊन म्हणाली, सासूबाई आज राखी पौर्णिमा आहे, तुम्ही हे काय बोलत आहात? मी तर दरवेळी राखी पौर्णिमेला माहेरी जाते ना, तुम्हाला ठाऊक नाही का? रजनीचे बोलणे ऐकून विमलताई म्हणाल्या, हो मला व्यवस्थित ठाऊक आहे, पण यावेळी तू राखी बांधायला माहेरी जायचे नाहीस. तिने सासूच्या खूप विनवण्या केल्या, त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण विमलताई त्यांच्या मतावर ठाम होत्या. त्यांनी आज मनाशी पक्के ठरवले होते की रजनीला माहेरी जाऊच द्यायचे नाही म्हणजे नाही. दिवस संपत आला. रजनी सतत तिच्या माहेरी आईला फोन करून तिच्या सासूबद्दल बोलत होती. आईकडे सासूची तक्रार करत होती. त्यामुळे रजनीची आईसुद्धा विमलताईंवर खूप भडकली. काही वेळाने सुरेश संध्याकाळी 5 वाजता ऑफिसमधून घरी आला. त्याला लवकर घरी आलेले पाहून विमलताई त्याला मोठ्या आवाजात म्हणाल्या, अरे सुरेश, तू म्हणत होतास की राखी पौर्णिमेच्या दिवशी ऑफिसमध्ये खूप कमी लोक असतात, कामाचा खूप जास्त लोड असतो. आजच्या दिवशी तर तुला कामातून जराही उसंत मिळत नाही, मग आज 5 वाजताच घरी कसा काय आलास? आईचे बोलणे ऐकून आता सुरेश आईला काय उत्तर देणार होता. त्याला व्यवस्थित समजले होते की मागच्या वेळेचा राग आई आज काढत आहे. रजनी दिवसभर नुसती रडत होती आणि सुरेशची तर आईसमोर बोलतीच बंद झाली होती. इकडे 5:30 वाजता विमलताईंना रजनीच्या आईचा फोन आला. त्या विमलताईंना म्हणाल्या, विहीणबाई, आमची मुलगी तुमच्या घरी सून म्हणून पाठवली आहे. आम्ही तिला तुम्हाला विकलेली नाही. ही काय पद्धत झाली तुमची? तुम्हाला ठाऊक आहे ना, रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण वर्षातून एकदाच येतो आणि तुम्ही माझ्या मुलीला माहेरी येऊ देत नाही. हे तुमचे असे जबरदस्तीचे वागणे चांगले नाही. रजनीच्या आईचे सगळे बोलणे ऐकून घेतल्यानंतर विमलताईंनी रजनीच्या आईला मागच्या वेळी घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि म्हणाल्या, आता तुम्हीच ठरवा, मागच्या वेळी तुमची मुलगी माझ्या मुलीसोबत जे काही वागली ते योग्य होते का अयोग्य? मला ठाऊक आहे तुम्ही तुमची मुलगी आम्हाला विकली नाही, पण तिच्यावर काही संस्कार तर केले असतील ना? हे असले संस्कार दिले आहेत का तुम्ही तुमच्या मुलीला की तिची नणंद राखी पौर्णिमेच्या दिवशी घरी येऊन रडत परत तिच्या सासरी जावी, तेही भावाला राखी न बांधता? यावेळी तर माझी मुलगी राखीला आलीही देखील नाही, पण एकदाही कोणाच्या तोंडून आले नाही की हा सण माझ्या मुलीच्याही हक्काचा आहे. तुमच्या मुलीमुळे माझ्या मुलीने तिच्या राखीचा सण सोडून दिला. मग मला सांगा, जर माझ्या मुलीचा राखीचा सण तुटला आहे तर मग तुमच्या मुलीचाही तुटायला पाहिजे ना? आणि म्हणूनच मी तुमच्या मुलीला राखीच्या सणाला माहेरी येऊ दिले नाही. तुम्हाला जे काही करायचे असेल ते तुम्ही करा. तुमच्या मुलीला माहेरी घेऊन जायचे असेल तर खुशाल घेऊन जा, पण एकदा का ती इथून गेली तर तिला कायमची तुमच्याजवळ ठेवून घ्या. परत मी तिला माझ्या घरात पाऊल ठेवू देणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक सल्ला देते, तुम्ही आमच्या घरातल्या गोष्टीत पडू नका आणि जर माझ्या घरातल्या गोष्टींमध्ये काही बोललात तर तुमच्या मुलीला आधी व्यवस्थित समजावून सांगा. विमलताईंचे बोलणे ऐकून रजनीच्या आईची बोलतीच बंद झाली. वेळ निघून जात होती. संध्याकाळचे 6 वाजायला आले. रजनीची आई रजनीला फोन करून म्हणाली, रजनी, तू हे काय केले आहेस? एवढे सगळे घडले आणि तू मला काहीच का सांगितले नाही? तू खरे सांग, तू तुझ्या नणंदेची राखी तोडलीस आणि विचार कर की जो त्रास तुला आज होतोय तोच त्रास तुझ्या नणंदेला पण त्या दिवशी झाला असेल ना? ती देखील तुझ्याप्रमाणे तेव्हा रडली असेल आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे.
मला जर हे आधीच ठाऊक असते तर मी तुझ्या सासूला फोनच लावला नसता. मी तुलाच समजावून सांगितले असते, कारण सगळी चूक तुझ्या एकटीची आहे. हे बघ रजनी, ही चूक तुझी आहे तर ती तुलाच सुधारावी लागेल. यात मी काहीही करू शकत नाही. जर तुला तुझ्या भावांना राखी बांधायची असेल तर त्या अगोदर तुला तुझ्या नणंदेच्या राखीचा सण साजरा करावा लागेल. तुझ्यामुळे ती आज तिच्या माहेरी आलेली नाही. जा आणि जाऊन तिची समजूत काढून तिला माहेरी घेऊन ये. तिला तिच्या भावाला राखी बांधायला लाव. रजनी, चूक तर तू केली आहेस, मग त्याचे प्रायश्चित्तही तुलाच करावे लागेल. मग आता रात्रीचे 11 वाजू देत किंवा 12, तुला तुझी चूक सुधारून मगच माहेरी यायचे आहे, हे लक्षात ठेव. आता सगळं काही तुझ्यावर आहे. असे बोलून तिच्या आईने फोन ठेवून दिला. आता रजनीचे ऐकून घेणारे कोणीच नव्हते, ना माहेरी आणि नाही तिच्या सासरी. ती दोन्ही बाजूने अडकली होती. आत्तापर्यंत तर तिला तिच्या सासूचे बोलणे समजत नव्हते, पण आता आईने बोलल्यावर मात्र पटकन समजले. ती डोळे पुसत उठून उभी राहिली आणि सुरेशला घेऊन नणंदेच्या म्हणजे राधिकाच्या सासरी गेली. तिथे गेल्यानंतर रजनीने राधिकाची हात जोडून माफी मागितली, तिची समजूत काढली आणि मग दोघेही मिळून राधिकाला माहेरी घेऊन आले. राधिका आणि सुरेशच्या भावा बहिणीचा राखीचा सण साजरा झाला. त्यानंतर काहीही न बोलता रजनीने शांतपणे तिच्या कपाटातून एक मोरपिशी रंगाची पैठणी काढून त्यावर काही पैसे ठेवून खूप प्रेमाने माफी मागत ती साडी राधिकाच्या हातात देत म्हणाली, ताई, झालेच तर मला माफ करा. खरंच मी त्या दिवशी खूप स्वार्थी झाले होते. मी विसरले होते की राखी हा सण प्रत्येक भावा बहिणीचा असतो. हे ऐकून राधिका म्हणाली, वहिनी, मला तुमच्याकडून कुठलेही गिफ्ट नको आहे. माझा राखीचा सण साजरा झाला हेच माझ्यासाठी खूप मोठे गिफ्ट आहे. राधिकाचे बोलणे ऐकून रजनी म्हणाली, ताई, तुम्ही जर हे गिफ्ट घेतले नाही तर मला असे वाटेल की तुम्ही मला माफ केले नाही. हे मी तुमच्यावर काही उपकार करत नाही, तर हा तुमचा हक्क आहे. तुमच्या भावाकडून तुम्हाला छोटेसे गिफ्ट. राधिकाने विमलताईंकडे पाहिले तेव्हा त्यांनी हळूच हो म्हणून इशारा केला. विमलताई सुरेशला म्हणाल्या, सुरेश, जा आणि सुनबाईला तिचा राखीचा सण साजरा करून घेऊन ये. रजनी काहीही न बोलता शांतपणे सुरेशसोबत तिच्या माहेरी गेली. इकडे विमलताई त्यांच्या मुलीसोबत संपूर्ण रात्र आरामात शांततेत झोपल्या. जी शिकवण त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला द्यायची होती ती आज त्यांनी त्या दोघांना दिली होती. आणि आता या गोष्टीची त्यांना पूर्ण खात्री झाली होती की आता चुकूनसुद्धा भविष्यात त्यांची सून रजनी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. मित्रांनो, राखी पौर्णिमा हा सण फक्त बहीण भावाच्या भेटीचा नव्हे तर परस्पर प्रेम, आदर आणि समजूतदारपणाचा असतो. घरातील नात्यांमध्ये पारदर्शकता, विश्वास आणि एकमेकांच्या भावना समजून घेणे अत्यावश्यक आहे. जुन्या चुकांकडे दुर्लक्ष न करता त्यातून शिकणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे कौटुंबिक नात्यांमध्ये समतोल राखण्यासाठी गरजेचे असते. अहंकारापेक्षा माफी आणि समंजसपणा यांना अधिक महत्त्व द्यावे लागते. नात्यांचा खरा अर्थ अधिकारात नव्हे तर जबाबदारी आणि सन्मानात असतो. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.